लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। आणि आता बातमी पेट्रोल डिझेलच्या टंचाईची। महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय आणि डिझेल उपलब्ध होत नसल्यानं शेतकऱ्यांची अडचण झाली। डिझेलच्या अभावी ट्रॅक्टरनं नांगरणी ही शक्य नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यानं स्वतःलाच नांगराला जुंपल्याचं समोर आलंय। पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याचा फटका आता शेतकऱ्यांनाही बसतोय। बुलढाणा जिल्ह्यात डिझेल उपलब्ध होत नाही, त्यामुळे युवा शेतकऱ्यावर स्वतःलाच नांगराला जुंपण्याची वेळ आली आहे। ट्रॅक्टरने नांगरणीसाठी डिझेल उपलब्ध नाही आहे। खरीप हंगामासाठी शेतीची मशागत सगळीकडे सुरू झाली आहे, मात्र डिझेल अभावी ट्रॅक्टरने नांगरणी अशक्य झाली आहे। त्यामुळे बावनबीर गावच्या विशाल मुरुक या शेतकऱ्यानं स्वतःला बखराला जुंपलंय आणि भर उन्हात नांगरणी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या बावनबीर इथल्या एका युवा शेतकरी म्हणजे विशाल मुरुक नावाच्या युवा शेतकऱ्यानं चक्क बैलाची जागा घेतली। आपण बघू शकतो की बावनबीर इथला युवा शेतकरी जो आहे विशाल मुरुक याने चक्क बैलाच्या जागी म्हणजे ज्या ठिकाणी बैलाला जुवाला जुंपतात त्या जुवाच्या जागी विशाल मुरुक हा वखर चालवतोय। पण आज आमच्यावरच अशी वेळ आली आहे की आमच्या शेतात आज नांगरणी करण्यासाठी ट्रॅक्टर येत नाही। हे शेवटी सरकारच्या धोरणामुळे होत आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या कोणत्याही पेट्रोल पंपावर डिझेल नाही। डिझेल नसून त्यामुळे आम्ही स्वतः शेतीसाठी आता तुम्ही पाहता आम्ही शेतीसाठी स्वतः खांद्यावर जो घेऊन आम्ही नांगरणी करत आहोत। हे शेवटी सरकारचं दुर्दैव आहे किंवा शेतकऱ्यांसाठी जर डिझेल उपलब्ध करू शकत नाही त्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणतीच नाही। ट्रॅक्टर येत नाही याचा कारण एकच आहे की बा डिझेल नसल्यामुळे पेट्रोल पंपावर डिझेल नसल्यामुळे ट्रॅक्टर येऊ शकत नाही। आणि मी सरकारकडे एकच मागणी करत की बा बुलढाणा जिल्ह्यातले प्रत्येक तालुका असेल, संग्रामपूर असेल, जळगाव असेल, शेगाव असेल यासाठी सरकारने डिझेल उपलब्ध करून द्या एवढीच आमची सरकारकडे मागणी आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक पेट्रोल पंपांवरती नो स्टॉकचे फलक लागले आहेत। बुलढाणामध्ये 166 पैकी अर्ध्याहून अधिक पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा आहे। याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांनाही बसतोय। तर पेट्रोलसाठी नागरिकांनी पंपावर वणवण सुरू केली आहे। पेट्रोल मिळत नाही, डिझेल मिळत नाही आणि स्टॉक असून सुद्धा या पंपांवर बोर्ड लावतात। मी मागच्या वेळेस सुद्धा यांना म्हटलं होतं सेल्स ऑफिसरचा नंबर द्या, पण सेल्स ऑफिसरचा नंबर कुठे उपलब्ध होत नाही आणि यांची मनमानी चालू असल्यामुळे स्टॉक असून सुद्धा पेट्रोल देत नाही। तर मी आज जवळपास 2.5 किलोमीटर गाडी लोटत आणतोय। मला बीपीचा त्रास असून सुद्धा मला हा त्रास सहन करावा लागत आहे। बुलढाण्याच्या शेजारील वाशिम जिल्ह्यातही हीच स्थिती आहे। वाशिम जिल्ह्यात 60% पेट्रोल पंपांवर डिझेल नाही, त्यामुळे नागरिकांसह शेतकरी आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनाही अडचणीचा सामना करावा लागतोय। त्यामुळे प्रवासी वाहतुकीवरही परिणाम झालाय। या महाराष्ट्रामध्ये आणि या वाशिम जिल्ह्यामध्ये आजची जी परिस्थिती डिझेल आणि पेट्रोलची अशी आहे, मी आता मालेगाव तालुक्यावरून वाशिम शहरामध्ये आलो। तिथे मालेगाव तालुक्यात सुद्धा डिझेल आणि पेट्रोल भेटत नाही। 2 दिवस झाले डिझेल काही भेटेना। आम्ही सर्व वाशिम शहरातले पेट्रोल पंप फिरू परेशान झालो। आता शेतीचे काम आम्ही करायचे तरी कसे? आता पेरणीचा हंगाम जवळ आलेला आहे, शेतीची मशागत करणार कशी करावं? पूर्ण ट्रॅक्टरच्या मात्र काम आहे, डिझेलच नाही भेटलं तर आम्ही शेती पडीत ठेवावं का वैतीले करावं? धुळ्यातल्या पिंपळनेर शहरात 6 पेट्रोल पंप असून सध्या पिंपळनेर सटाणा रस्त्यावरील एकच पंप सुरू आहे। त्यामुळे पेट्रोल डिझेलसाठी लांबच्या लांब रांगा लागताय। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातही अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा आहे। पेट्रोलच्या शोधात पंपावर नागरिकांची धावाधाव होतीये। ॲडव्हान्स पेमेंट करूनही पेट्रोल पुरवठा होत नाहीये असं पंप चालकांचं म्हणणं आहे। सध्या या युद्धाचा भडका इराण आणि अमेरिकेचा उडल्यानंतर तेव्हापासून आजही कंपनीने पेट्रोल डिझेलचे दर वाढून सुद्धा आजही पेट्रोलचा आणि डिझेलचा पुरवठा रेग्युलर येत नाही। आम्ही 3-4 टँकरचे पैसे ॲडव्हान्स दिल्यानंतर आम्हाला 4-5व्या दिवशी टँकर मिळतो कंपनीच्या सांगण्यानुसार। आणि
लोकांची अपेक्षा असते की त्यांना वेळेवर डिझेल पेट्रोल मिळालं पाहिजे. पेट्रोल डिझेलचा जपून वापर करण्याचं आवाहन सरकारनं आठवड्याभराआधीच केलं. मात्र जपून वापर दूरच, विशेषतः ग्रामीण भागात पेट्रोल डिझेल पंपावरच उपलब्ध होत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.